आता आम्हाला वाटणारी गोष्ट एकच आहे की प्रभात टॉकीज नाही आहे, पण तो हाऊसफुलचा बोर्ड आम्हाला मिळावा अशी एक मनापासूनची इच्छा. कॅमेरा ऑफ झाल्यानंतरची एक वेगळी बाजू असते ना, ती पण त्यांनी मैत्री सांभाळली चांगली, आणि कॅमेरा ऑन असताना पण मैत्री सांभाळली. आम्ही लगेच भरत बरोबर सीन आहे म्हणून मी 2 डिप्स मारल्या आणि 15 अक्षरचं हे केलं आणि मग त्यासमोर मग असं पद्धतीने नाही घडत. मला एक गोष्ट खूप इथे जाणवली की मी किती भारी दिसतोय किंवा मी कशी भारी दिसेन, याच्यापेक्षा ना आपली फिल्म किती छान होईल याच्यासाठी धडपड करणारी ही माणसं आहेत, आणि असे खूप कमी कलाकार आपल्याला सापडतात. पुन्हा एकदा 3.5 हा नक्की बघा, आणि आवडला तर 100 लोकांना सांगा, नाही आवडला तर 200 लोकांना सांगा. हरकत नाही. नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत. मी प्रणिता. सध्या लाईमलाईट मध्ये नवा सिनेमा आलाय, पुन्हा एकदा 3.5. ओ बाई बाई, दादाने तुम्हाला इथं पाहिलं ना तर पाण्याशिवाय खोलेलं मला. आणि त्यातले सगळे कलाकार आपल्या सोबत आहेत. ओळख करून द्यायची वेगळी गरज नाहीये. तर मला पहिल्यांदा तुमच्या दोघांना विचारायचं की 3.5 जेव्हा आला तेव्हा तो प्रचंड हिट झाला आणि तुमच्या करिअर मधला खूप महत्वाचा सिनेमा ठरला होता तो. तर आता जेव्हा ती स्क्रिप्ट ऐकली किंवा हा सिनेमा आला तर कोणती गोष्ट परत हिट झाली की आपण हे परत केलं पाहिजे? एक तर 18 वर्षाचा गॅप आहे, म्हणजे 1.5 तपाचा गॅप आहे. जेव्हा मराठी सिनेमामध्ये आमची नवीन पिढी येऊ घातली होती त्या काळातला हा सिनेमा, आणि प्रेक्षकांनी फार उचलून धरला. झी टॉकीजचा हा तसा पहिला सिनेमा होता, आणि त्यानंतर 1.5 तपानंतर आपण पुन्हा एकदा 3.5 करतोय. यामध्ये तसं नाविन्य नव्हतं. त्याचं कारण असं की आमचा दिग्दर्शक अंकुश चौधरी, आपण वाढदिवसाला दरवर्षी शुभेच्छा देतो बघ न विसरता, तसं तो 3.5च्या शुभेच्छा द्यायचा दरवर्षी. आज इतकी वर्ष झाली, आज इतकी वर्ष झाली. तर ते आम्हाला वेगळे पण त्यातलं वाटलं नाही. त्यांनी जेव्हा सांगितलं की आपण दुसरा भाग करतोय त्यावेळी आम्हाला खूप धक्का नाही बसला. आम्हाला ते अपेक्षित होतं की अरे वा, आता आली पण ती वेळ. असं झालं ते. 3 भाऊ एकत्र आलो ना तर एका तासात अख्खी गाडी खोलतो आणि पुन्हा जोडतो. दोघांनाही मीच ट्रेन केलंय. दादाला पण तू ट्रेन केलंयस. पण यावेळेस अंकुशनी एक हाती हे धनुष्य पेललंय. पूर्वीच्या सिनेमामध्ये सचित पाटील त्याच्या बरोबर होता, पण यावेळी अंकुशनी अत्यंत उत्तम पद्धतीनं एक हाती तंबू सांभाळलाय, आणि दुसरं म्हणजे आम्हालाही सांभाळलंय. आणि म्हणजे आमची भावंडांची ती एक निरागस केमिस्ट्री होती, ती त्याने मिस होऊ दिलेली नाही याच्यात. आणि पर्टिक्युलरली थोडंसं बाहेर जाण्याचा आम्ही प्रयत्न वयोमानानुसार केला, तेव्हा तो म्हणाला नाही हा विनोद चांगला आहे पण हा पुढच्या पार्टमध्ये घेऊया, असं म्हणून त्याने आम्हाला जागोजागी थांबवलं पण आहे. पण रसिक प्रेक्षकांना मात्र पुन्हा एकदा पुनःप्रत्ययाचा आनंद निश्चित हा सिनेमा देईल याची खात्री. वेलकम कुरडे बंधू. नमस्कार. चंदन, मदन, तुम्ही पण बसा. नाही, एका जागी जास्त वेळ नाही बसतायत. काल दादाने तुम्हाला कोणती गोष्ट हिट झाली की आपण परत करूया? एक तर मुळात काही आधी केलेले चित्रपट जेव्हा परत करायची वेळ येते, आता ते चांगले चालले म्हणून आपण परत करतो, पण ते परत करताना नाही म्हटलं तर एक छोटीशी जबाबदारी असते. अर्थात ते अंकुशने तो विचार करूनच तो पिक्चर केला असेल, नो डाऊट. पण जेव्हा ॲक्टर म्हणून आमच्याकडे आला तेव्हा जर माझा किती जवळचा मित्र जरी असला तरी त्याला एवढंच म्हटलं होतं की चांगली स्टोरी असेल ना तर उठूया. उगाच काहीतरी आपलं सगळेच येतात परत परत आपण त्यात टिकू की नाही, म्हणजे का केलं असं नको वाटत. पण त्याची गोष्ट सांगितली ज्या पद्धतीने मला अरे यार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कारण आता आम्ही 3 भाऊ का त्या वयाचे राहिलेलो नाही आहे. अर्थात अशोक मामा आमच्यासाठी तर ग्रेट आहेच, नो डाऊट, पण तरीसुद्धा आमच्या दोघांची वय झालीच आहेत ना त्यामुळे. त्यात आणि काय असणार वेगळं? तर ही गंमत वेगळी आहे की जिथे हिरो वगैरे वाटणार नाहीत, कोण काही नाहीत, पण पिक्चरच मुळात ह्या 3 हिरोंचा आणि ती अन्य एका मुलीचा आणि अर्थात आमच्या सिद्धार्थचा. तर जी गोष्ट ज्या पद्धतीने गुंपली आहे ती जरा आवडल्यामुळे आम्ही लगेच प्रत्येकाने होकार पटापट दर्शवला. कारण प्रत्येकाला नाही म्हटलं आजही आम्हाला वाटतं की अरे यार ह्याचं सिक्वेल यायला पाहिजे किंवा सेकंड पार्ट यायला पाहिजे. पण ते येण्यासाठी नुसतं यायला पाहिजे म्हणण्यापेक्षा ते जर चांगलं वाढलेलं असेल ना ताट तर ते जेवायला मजा येते नाही का. तर तसं त्यांनी छान ताट आमच्यासमोर वाढून दिलं आणि आम्ही सगळ्यांनी ते मस्त त्याचं अन्नग्रहण केलेलं आहे.
तर तेच ताट तीच डिश लोकांना नक्कीच आवडेल याची खात्री वाटते. कुरळे बंदूक कुणाच्याही वाटेला जात नाही. आणि गेले तर त्यांची वाट लावल्याशिवाय राहत नाही. रिंकू, सैराट नंतरचे जे सिनेमे तू केलेस ना ते खूप विचारपूर्वक निवडलेले दिसतात. तर या सिनेमामध्ये म्हणजे कथानक तुला वेटेज दिलंस, काही सगळी कलाकार आहेत म्हणून दिलं का एक अजून एक नवीन आणि चांगला दिग्दर्शक म्हणून हा सिनेमा निवडला? फिल्मचं नावच आणि हे सगळे लोक, दुसरं काहीच गरजेचं नाही. कारण 3.5 न बघितलेली माणसं नाहीतच आहेत. म्हणजे माझे आई वडील पण खूप मोठे फॅन आहेत त्या फिल्मचे आणि ह्या सगळ्या लोकांचे. आणि कलाकार म्हणून आपल्याला इच्छा असते ना की मकरंद सरांसोबत काम करायचं आहे, भरत सरांसोबत करायचं आहे, मामांसोबत करायचं आहे, सिद्धू असेल. तर मला ही सगळी लोक जर एका फिल्ममध्ये मिळत असतील काम करायला तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय होते माझ्यासाठी. त्याच्यामुळे हे सगळ्या लोकांसोबत काम करणं. आणि दुसरी गोष्ट, अर्थात हे सगळे करतायत म्हणजे स्क्रिप्ट काहीतरी कणखर असणार आणि मजेशीर असणार, त्याशिवाय तर हे करणार नाही. त्याच्यामुळे तो पण प्रश्न माझ्यासाठी नव्हता. त्यामुळे सगळ्याच गोष्टी खूप छान जुळून आल्या आणि नाही म्हणायला मला कुठे स्कोपच नव्हता ह्याला. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला की ह्याचा एक मी भाग बनते. माझ्या मागे कुंड लागले. अहो आमच्या इथे बाई आलेली पाहिलेली बोललेली चालत नाही हो. आधीच्या सिनेमात म्हणजे ती स्टोरी लाईनच पूर्ण वेगळी होती. आताची ही स्टोरी लाईन कुठे जाते किंवा थोडंसं पुढे थिएटरमध्ये जातं जाते. का काय किंवा त्याचा एक छोटा प्लॉट काय आहे? छोटा प्लॉट किंवा मोठा प्लॉट यापेक्षा आपण काय करतो की नेहमी पूर्वी आमच्या काळात बघ, आम्ही जेव्हा पौगंडावस्थेत होतो त्यावेळी 3 ते 6च्या सिनेमाला आम्ही त्या रांगेत उभा असायचो आणि अभी देखेंगे आणि खिडकीत हात घालून तिकीट काढायची धडपड असायची. तर ते 12 ते 3 वाले यायचे आणि ते म्हणजे यार भांगार आहे रे, की मग ती अर्धी लाईन घरी जायची. तेव्हा ती पब्लिसिटी होती. किंवा कुठल्याही सिनेमा येताना एखाद्याने अरे हा सिनेमा आलाय पण त्यात राजूच खुनी हा असं सांगितलं की आपलं सिनेमा बघण्याची इच्छाच संपते. त्यामुळे आपण काही गोष्टींचं नियंत्रण ठेवायचं असतं. या गोष्टीचं नियंत्रण एवढ्यासाठी की आता आपण प्लॅटफॉर्म्स खूप आहे, खूप ठिकाणी बोलतो, पण आपण बोलण्याच्या ओघात गोष्टच सांगून टाकली तर लोक म्हणतील बरं झालं तुम्ही सांगितले, आमचं तेवढा त्रास वाचवला. असंही खवचटपणे बोलणारे आपले मित्र आहेच आहेत काही. पण हा सिनेमा मात्र जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन पाहावा. त्याचं कारण असं की यामध्ये तुम्हाला ट्रेलरमध्ये जे देखणे पण दिसलेलं आहे ते तुम्हाला थिएटरमध्ये अनुभवता येतं. दुसरं असं की तीच केमिस्ट्री अनुभवता येते. आणि नव्याने जी रिंकूसारखी अत्यंत मातब्बर नटी पहिल्याच सिनेमात तिने स्वतःला सिद्ध केले ती येते. त्यावेळी एक काहीतरी गंमत निश्चित असेल. त्यामुळे आम्ही एवढी प्रसिद्धी उगाच करत नाहीये, ती आवर्जून पाहावी यासाठीच करतोय आणि सगळ्यांची उत्सुकता ताणावी यासाठीच ती आहे. म्हणून तुझ्या ह्या प्रश्नाला हळूच एक कट मारून, पुण्यात सध्या सायकलची स्पर्धा सुरू आहे तर त्यामुळे कट मारणे असं एक करून पाहतोय. काही काना उत्तर असतं, ते का असतं ते आम्हाला माहित नसतं. तुमचे दोघांचे जे कॅरेक्टर्स होते ना, म्हणजे चंदन आणि मदन, ते प्रचंड निरागस आणि दादाभोवतीच त्यांचं आयुष्य पूर्ण आहे. तर ना वय लहान असताना ते लहान मुलासारखं एक निरागसपणा तो करणं किंवा ते अंमलात आणणं सोपं जातं. आता ते प्ले करताना तुम्हाला ते पण तू कसं निरागस त्याला वयाचं बा आहे समीकरण देत किती किती तुमच्यामध्ये आजही कित्येक म्हणजे आजही आम्हाला म्हणजे दादा कोंडकेंचं की उदाहरण, दादा कोंडके किती एज होतं पण त्यांचा निरागसता आम्हाला नेहमीच आवडायची ना. आणि शेवटी कलावंत म्हणून ती तुम्हाला ती एक गोष्ट असते जी पेलावी लागते. कलावंत म्हणून तुमचं वकूफ कुठे आहे? मग तुम्ही 80व्या वर्षी पण आता अमिताभ बच्चन साहेबांनी पा नावाचा सिनेमा केला, त्यावेळी त्यांनी एक अगदीच सरप्रायझिंग रोल केला होता, वेगळा रोल केला होता. तर कलावंत म्हणून आपल्याला ते आवडतं आणि ते पेलून धरणं हीच तर खरी गंमत आहे ना. ते जमलं नाही असं झालं तर मग आपल्याला वाईट वाटतं. आणि या चित्रपटाच्या कथेला वय नाही आहे असं मला म्हणायचं. कारण तीच माणसं आहेत, तीच कॅरेक्टर्स आहेत, तीच अजून तसेच जगत आहेत. त्यांना बाहेर जग काय ते माहीत नाही. त्यात मग आणखीन एखादा नवीन ट्विस्ट आला त्यानंतर मग काय गंमत होऊ शकते आणि त्यांची ती निरागसता कुठल्या लेवलला जाऊ शकते. दॅट इज द फन. ती गंमत आहे ह्या चित्रपटाची.
मदन बाहेर बाई आली आहे. सकाळपासून तुला सांगतोय बाईचा विचार माणसाला दुसऱ्याच्या पांघरुणात घेऊन जातो. रिंकू म्हणजे तुमच्यासारखीच खूप मातीतून किंवा याच्यातून आलेली आहे, तर इतर अभिनेत्रींमध्ये आणि रिंकूमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? फरक म्हणजे काय असतो की एक तर किंवा प्लस तिच्या पॉईंट अजून कुठला आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती खूप आत्मविश्वास घेऊन आली, कारण तिला पहिल्या सिनेमाने एक मोठा आत्मविश्वास दिला आणि तिने काय केलंय की तिने अत्यंत साधेपणाने तो स्वीकारलेला आहे. ही तिच्यातली जमेची बाजू आहे. तिच्याबरोबर ग्लॅमर येत नाही, ती साधी येते, ती साध्या पद्धतीनं सगळं समजावून घेते आणि साध्या पद्धतीनं सादर करते. तर ही आपली मराठी कलावंतांची परंपरा आहे साधेपणाची. कारण काय, आम्ही सगळे रंगमंचावरनं आलेले कलावंत आहोत, एकमेकांशी खूप निगडीत असतो. आम्ही लगेच भरत बरोबर सीन आहे म्हणून मी 2 डिप्स मारल्या आणि 15 अक्षरचं हे केलं आणि मग त्यासमोर मग असं पद्धतीने नाही घडत. तर उलट आम्ही एकमेकांशी त्या सीन मध्ये काय आहे आणि ती गंमत. आता भरत असल्याबरोबर मला आनंद का होतो, कारण 10 गोष्टी तो सुचवतो. रिहर्सलमध्ये समजा एखादी जागा मी चांगली घेतलेली असेल तर तो टेकमध्ये घेतली नाही तर तो अरे थांब थांब म्हणतो, ती का नाही घेतली. तर इतका चांगुलपणा आपल्यामध्ये असताना तर ती आता आमच्याकडे नव्याने आली आणि ती आमच्या रंगात, आणि ती फार चांगली हे फ्लेक्झिबल आहे. ती जशा पद्धतीचा माहोल आहे तशा पद्धतीने तिने कामही उत्तम केलं. म्हणजे रिंकूमुळे फारच रिटेक झाले, रिंकूमुळे खूपच वेळ झालाय असली काही भानगड नव्हती. उलट ती आमचे शॉर्ट्स पण बघत मॉनिटरवर थांबलेली असायची. मला वाटतं ही विद्यार्थी वृत्ती माणसाला सातत्याने घडवत जाते आणि मोठं करत जाते. आणि ही मी कामिनी, ह्यांचा हाच नियम मोडायला या नो एंट्रीमध्ये आता मी एंट्री घेतली. रिंकू, या सगळ्यांचे सिनेमे बघत तू मोठी झालीस, त्यांना सतत पडद्यावर बघत होतीस, तर ना ते लहानपणापासून बघताना त्यांच्याबद्दलची एक इमेज आपल्या मनात असते की ते कॅरेक्टर्स आपल्या मनात असतात. जेव्हा प्रत्यक्ष काम करतो तेव्हाचा अनुभव कसा होता आणि अजून काय काय एक्सप्लोअर केलं त्यांच्याबरोबर काम करताना? मी खरं सांगू का, मी कोणाला भेटताना किंवा कोणाला काम करताना मी त्यांच्याविषयी कुठलीच गोष्ट डोक्यात घेऊन मी भेटत नाही. ते जसे मला पहिल्यांदा भेटतील तसं मी ॲक्सेप्ट करते, किंवा जे मी ऐकते त्याच्यावरती पण मी विश्वास ठेवत नाही. माझ्यासोबत ती माणसं कशी आहेत ना त्याच्यावरती मी ठरवते. आणि ही सगळी खूप साधी माणसं आहेत. म्हणजे आता यांनी इतके वर्ष काम केलंय, पण आपण सीन करून बघूयात, आपण प्रॅक्टिस करूयात, आपण बसल्या बसल्या डायलॉग्स एकदा रियाज करूयात, हे सगळं मला इथून शिकायला मिळालं. आपण थांबूयात, करत जाऊयात, तोच साधेपणा, तेच कष्ट. आणि ना मला एक गोष्ट खूप इथे जाणवलं की मी किती भारी दिसतोय किंवा मी कशी भारी दिसेन याच्यापेक्षा ना आपली फिल्म किती छान होईल याच्यासाठी धडपड करणारी ही माणसं आहेत. आणि असे खूप कमी कलाकार आपल्याला सापडतात काम करायला. तर अशा बऱ्याच गोष्टी मी शिकल्या. आणि मी तर नेहमी म्हणते की मी 15 दिवस कलेच्या विद्यापीठात राहिले, कारण सगळेच इतके दिग्गज आहे. त्याच्यामुळे मला खूप छान दिसते की मी यांचा भाग आहे एक छोटा. यांचे कॅरेक्टर्स सगळ्यांना माहितीच आहेत, तर तुझं काय कॅरेक्टर आहे की काय, काहीतरी थोडंसं वेगळं दिसतंय, थोडंसं सुपर नॅचरल किंवा असं काही आहे का ट्रेलरमध्ये बघताना? कामिनी नावाची मुलगी हे तर आपल्याला कळाले. मी एवढंच सांगेन की आत्तापर्यंत मी ज्या पद्धतीचं काम केलं नाही किंवा आत्तापर्यंतची रिंकू जी दिसली नाही ती पुन्हा एकदा 3:30 मध्ये दिसली. एक कॉफी प्लीज. हो, तुम्ही का तुमच्या घरात आहात का? अंकुश चौधरी बरोबर जेव्हा पहिला 3:30 केला तर त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टी ॲड ऑन झाल्या? त्यांच्यामध्ये त्यांचा प्रवासही तुम्ही पाहिलेला आहे, तुम्ही तर म्हणजे एकत्रच काम केलं आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल की ते आधीचा म्हणजे जेव्हा सुरुवात केली तेव्हा आणि आत्ताचे अंकुश चौधरी? अंकुशमध्ये मूळ असं आहे की तो फार सहृदयी आहे, खूप प्रेमळ असा आहे आणि मित्रांसाठी तर फारच प्रेमळ. आणि केव्हाही काही मित्र असतात आपले जे रात्री आपण त्यांना फोन केला तरी पण ते धावत येऊ शकतात, त्यामधला अंकुश आहे. दुसरं 1.5 तप हे मधलं आहे, म्हणजे जवळपास 18 वर्ष. त्यामध्ये अंकुशची मॅच्युरिटी किंवा दिग्दर्शक म्हणून त्याचं ठामपण हे आता जास्त प्रगल्भतेने जाणवतं. की आता या सिनेमामध्ये फार आमच्या चर्चा झाल्या नाही. तो अगदीच सांगायचं की हा सीन आहे, हा शॉट आहे, तुम्हाला एवढं करायचं आहे, आणि ते होईपर्यंत तो अत्यंत पेशन्सली ते बघत बसायचा.
दुसरं असं की आता ह्या सिनेमात एका सीनमध्ये त्याला मी अनकम्फर्टेबल वाटलं, तो माझ्याकडे आला आणि म्हणला, मला बाजूला घेऊन म्हणाला, तुला काय त्रास होतोय का? म्हणलं नाही. मग काय तू असं, मी म्हणलं ते साऊंडचा डबा असं त्या डंगरीजमध्ये घातला आणि तो मला टोचतोय, ते बसलं की अजून मला, तर माझं अर्ध लक्ष तिकडे जात आहे. त्याने साऊंड रेकॉर्डिस्टला बोलवलं आणि सांगितलं की दादा याला आता सिनेमाभर तुम्ही हे लावायचं नाही, त्याचा ऑडिओ कसा घ्यायचा हे तुम्ही पहा. तर इतक्या शांतपणे आणि समंजसपणे त्याने ती भूमिका निभावली आणि इतक्या वर्षानंतर आपल्याला आपल्यात काय येतं तर शांतपणा येतो, कारण त्या अनुभवाने आपल्याला थोडं शांत केलेलं असतं. आधीची एक्साइटमेंट आधीची, म्हणजे पूर्वी मला आठवतं प्रभात टॉकीजला आमचा प्रीमियर झाला होता, तेव्हा आम्ही यंग होतो आणि हाऊसफुल गर्दी आणि असं ती एक उत्सुकता उत्साह सगळं होतं. आणि प्रभात टॉकीजमध्ये या सिनेमाचे सलग 21 शो हाऊसफुल गेले. आता आम्हाला वाटणारी गोष्ट आहे की प्रभात टॉकीज नाही, पण तो हाऊसफुलचा बोर्ड आम्हाला मिळावा अशी एक मनापासूनची इच्छा. आणि आमच्या दादाला कधी आम्ही बाईशी बोललोय हे कळलं ना, तर आमची मागणं पंचायत होते. मला काय घाबरवतोस रे? अंकुशबद्दल मी नेहमीच म्हणजे मित्र आहे म्हणून म्हणत नाही, एक चांगला ॲक्टर पण आहे, म्हणजे चांगला अभिनेता येतो. आणि त्यावेळेस सुरुवात तो अभिनेता म्हणून त्याचा स्ट्रगल चालूच होता. 1-2 चित्रपट पण चालू होते, पण त्यात त्यांनी डिरेक्टरचा रोल तेव्हा केला. हे काय सुरुवात करताना डायरेक्ट म्हणजे ॲक्टर म्हणून त्याचं दुकान चालू असताना डायरेक्ट डिरेक्टर म्हणून उडी मारली दोघांनी म्हणून, आणि ते सक्सेसफुल झाले. त्यानंतर मध्ये त्यांनी इतकं काम केलं अभिनेता म्हणून, त्याच्या पुऱ्या प्रवासात त्यांनी व्हेरिएशन्स खूप दिले. परत म्हणजे मला म्हणायचं की एखादा ॲक्टर म्हणून ग्राफ असा उंच होतो किंवा आता सुरुवात होती ना, आता तर त्यांनी चिकार काम केलं, भरपूर व्हेरिएशन्स दिले. त्यातून तो परत येऊन त्या गोष्टीकडे प्रामाणिकपणे जेव्हा बघतो ना, तर तो प्रामाणिकपणा नकळत ह्या पिक्चरमध्ये दिसतो तुम्हाला, की डिरेक्टरचा प्रामाणिकपणा, की आणि किती सटल आणि छान पिक्चर. जो पहिला भाग होता ना तो पण सटल होता ना, ह्यातही हा सटल. आम्ही तिन्ही कॅरेक्टर्स कोणालाही कुठे नाही कुठे काय सुचते तर तू सांग काय वाटते, पण त्याचं एक ठरल्यानंतर त्याचं एक फ्रेम ठरली हवं, एवढं एवढंच हा सीन व्हावा. एवढं सगळं झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्याचा एक वेगळाच आनंद असायचा की नाही हा सीन जरा मस्त झाला. मग तो आम्हाला साईडला बघा तुम्ही जरा 15-20 मिनिट लागता अर्धाच पत्ते खेळत बसावा येतं, पण मी करू. तर त्यांनी ना आमची ती बाजू पण म्हणजे कॅमेरा ऑफ झाल्यानंतरची एक वेगळी बाजू असते ना, ती पण त्यांनी मैत्री सांभाळली चांगली, आणि कॅमेरा ऑन असतो तर मैत्री सांभाळली. असा हा ॲक्च्युअल आमच्या म्हणाल तर निरागस तोच आहे जे सगळं आमच्यात उतरलं असेल, पण त्याच्या गोष्टीबद्दल प्रामाणिकपणा आहे ना, तो ह्या पिक्चरमध्ये दिसतो. बरोबर. चंदनदा मदनदा तुम्ही दोघांनी काहीतरी डेंजरस कांड केलाय. आता काय करायचं? रिंकू, या सगळ्यांबरोबर म्हणजे सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम करताना कोणाबरोबर अशी जास्त तयारी करून जायला लागायची की अरे थोडंसं आपण जास्त प्रिपरेशन करून जाऊ, असं झालंय? सिद्धार्थ कोणावर? सिद्धू नाही ग, असं तयारी म्हणजे काय, म्हणजे आपल्या लाईन्स ती फक्त पाठ फक्त असायला ती तयारी पत्ते शिकायचीच करायची. चला मध्ये मिळालं की पत्ते शिकून घेऊ यांच्याकडनं, ही तयारी मी नेहमी सेटवरती खूप असं ठरवून जात नाही. एवढंच असतं फक्त की डायलॉग्स आपले पाठ असायला हवेत आणि पुढच्याचं काय आहे हे माहिती मी एक असायला सांगू हवं. जे मगाशी मी बोललो नाही, मला त्या सैराट आपण जो नीट बघितला तर तिच्या त्या कोवळ्या वयात केलेला चित्रपट आहे, आणि एवढ्या कोवळ्या वयात केल्यानंतर तिच्या त्या कॅरेक्टरची जी पकड आहे ना, अर्थात नागराज बंधूचं पण नक्कीच हात आहे, पण तरी सुद्धा ती पकड इतकी स्ट्रॉंग होती की आपण पाहिल्या वेळेला कळती का हिला ही खूप मॅच्युअर आहे. त्यानंतर तिने म्हटलं तर खूप पिक्चर ती घेऊ शकली असते, पण ती हळूहळू एक वेगळं करत आजपर्यंत आली. जे आम्ही मी पण तिला कधी भेटलोच नव्हतो, डायरेक्ट ह्या चित्रपट शूटिंगलाच भेटलो, पण तरी पण एक थर्ड आपला चालू असतो ना, किंवा काय करते बघूया, कशी वावरते लोकांसोबत, काय बोलते, कशी बोलते. तर मला ना ती खूप जेन्युइन वाटली, आणि आहेच ती नो डाऊट. तिच्या कामासाठी तिचं जो सीन असेल ना, ते एका कोपऱ्यात जाऊन ती व्यवस्थित तिचं छान वर्किंग करून वगैरे उभी राहायची. मी आत्तापर्यंत बघितलं नाही की ती मोबाईलमध्ये कुठे अडकली आहे शूटिंगच्या दरम्यान. ती मोबाईल वगैरे क्वचितच काय असेल तर अदरवाईज ती स्वतःला रमवून घ्यायची त्या कामात. नंबर 2 रिकाम वेळेत पण ती आमच्यासोबत राहायची, जेणेकरून तिला फ्री होता येत होतं. म्हणजे छान ती मैत्रीण झाली ना सगळ्यांची, ती छान जेल झाली, आणि ती त्या पिक्चरसाठी ते गरजेचं होतं.
म्हणजे ह्या सगळी समज येणं पण सोपी नाही आहे. आणि समज तिला आहे आणि तिने त्या पद्धतीने तो मॅच्युअर्डपणा तेव्हा होता. आजही तिचे काही आता पिक्चरमध्ये तुम्ही सीन बघाल वगैरे, तो तिचा मॅच्युअर्डपणा स्ट्रॉंग आहे आणि ती तिच्या कामात प्रामाणिक आहे असं मला वाटतं. आणि ती खरंच आहे, म्हणजे जसं हा म्हणाला की तसं ते ऑरा घेऊन कुठे फिरत नाही ती, नाही सैराटचा भयानक ऑरा होता तिच्यासाठी, म्हणजे लोक अशी वेडी होती. पण तरी सुद्धा कुठेही ऑरा न ठेवता ते लगेच तिने ते लॉक केलं, कपाटात बंद करून ठेवलं आणि परत एरे माझे बाबा ऐकूया काम कसं करायचं तर ती करते. मला असं वाटतं की ती जमेची बाजू आहे तिची. या पिक्चरसाठी म्हणत नाही, तिला प्रत्येक ठिकाणी हा अपग्रेड होणारी गोष्ट आहे तिच्या बाजूने, की ती छानच कामं देईल आपल्याला. तुम्ही इथवर आलाच आहात तर घरी चला ना. दादा कोणाशी बोलताय तुम्ही? इथे कोणी नाहीच आहे, मग बोलणार कोणाशी? या सगळ्या प्रोसेसमध्ये ना नॉस्टॅल्जिया मोमेंट कोणती होती आणि असे आधीच्या सिनेमातले कुठले चांगले किस्से आहेत का? आधीच्या सिनेमामधला काही भाग जेव्हा अंकुशला पाहिजे असायचं तेव्हा तू त्यात एक म्हणला होतास ते म्हण इथे, आणि ते नेम धरून आपण तसंच म्हणतो असं नाही आहे. कारण एखादा कलावंत खूप शिस्तबद्ध असतो, म्हणजे आता आमचं भरत्यात शिस्तबद्ध आहे, पण मी नेम धरून शिस्तबद्ध नाही. आपणच रिहर्सलमध्ये काही बोललोय तर तेच विसरणारा नट आहे मी. तर ते मला त्या ह्याच्यातलं कसं होतं, त्यासाठी आपण विचार करून मग अंकुशलाच विचारायचं कसं होतं ते. मग ते तू म्हणला होतंस त्या टोटल हा घे, मग ते मी केलं, पण मला ती कधी म्हणलं होतं तेच आठवलं नाही. तर तो ढपणा होता यामध्ये, पण म्हणून याचं नाविन्य जास्त इथे उल्लेखनीय ठरतं. हा सिनेमा म्हणून खात्री देता येते की हा तुमचं मनोरंजन 100% करेल. म्हणून तुम्हाला एक कळतं की कोविडच्या ह्या कालखंडामध्ये आपल्याला विनोद हे एक नवीन औषध आहे ह्याचाही शोध लागला. मग त्यामुळे आपण सगळेजण एन्जॉय करू अशी ती अवस्था आहे. अंगाला शेवाळ लागायच्या वयात काटा नसतो येऊ द्यायचा. शेवटचा प्रश्न आहे, विनोदी कलाकार म्हणून तुमचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं, तर तुम्हाला एकमेकांमधलं काय आवडतं? मला अख्खा भरतच आवडतो, पण त्याचं टायमिंग अफलातून टायमिंग असलेला नट आहे. आणि दुसरं असं की तो समोरच्याला सांभाळून घेणार आहे. म्हणजे आम्ही एक सिनेमा केला होता प्राण जय प्रशांत, एक मोठा सीन होता. त्या सीनमध्ये त्यांनी दोनदा वन शॉट सीन होता, त्यामध्ये दोनदा त्यांनी मला प्रॉम्प्ट केलं, पण तुम्ही प्रेक्षक म्हणून ते पकडू शकत नाही. त्याने काय सांगितलं हे फक्त मला कळलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही जेव्हा एकमेकांबरोबर काम करतो त्यावेळी अत्यंत रिलॅक्स असतो. त्यामुळे ती स्क्रिप्ट हातात घेऊन खूप घोटत बसलेत वगैरे असली काही भानगड नाही. त्यामुळे कम्फर्ट झोन एक. मकरंदचा प्लस पॉईंट मी सांगेन, मी त्याला खूप एकांकी स्पर्धेपासून पाहतो, जो जसं मुंबईत आल्यापासून. आणि त्यांची बरीच कामं, म्हणजे नुसतं तो विनोदी म्हणतेस, पण मी त्याच्या एक TV सिरियलमध्ये एका दूरदर्शनला त्यांनी वेगळा रोल केला होता, मला आजही तो आठवत आहे. आणि मी येऊन त्याला भेटून गेलो की मला खूप वेगळा, मला त्याने 101 रुपये दिले होते, मी अजून ठेवले. तर मला तसा तो त्रास देणार म्हणून वाटतो कलाकार, की नाही यार हा हे पण करू शकतो. म्हणजे मध्ये दिल म्हणून तो पिक्चर होता आपल्या गोष्ट छोटी डोंगर एवढी, तो मला जाम त्रास दिला त्या पिक्चरने ॲक्टर म्हणून. नंतर यात एक वेब सिरीज कृतीमध्ये त्याचा तो हार्ट अटॅक येण्याचा सीन, दारू प्यायचा तर मला त्याचा तो ग्राफ खूप आवडला होता. म्हणजे हा नुसताच विनोदी करतो असं नाही, तर त्याच्याकडे ती ताकद पण आहे की ज्या पद्धतीने आपल्याला कसं प्रेझेंट करता येईल. आणि त्याचा ह्युमर सॉलिड आहे. म्हणजे मी माझ्या स्क्रिप्टमध्ये सुद्धा त्याच्यावर सीन असेल ना, ते माझ्याकडे काय गोष्टी मी इंटू ब्रॅकेट मी ठेवलेल्या असतात, की इथे हा काहीतरी उजवं करणार, इथे काहीतरी रिॲक्ट व्हायचं आहे, फक्त माझं काम रिॲक्ट व्हायचं. कारण ना तो ह्युमर ह्याच्यावेळेस तुफान आहे, जो माझ्याकडे खरंच नाही आहे. पण ह्याचा ह्युमरला एक रिॲक्ट होणं माझं काम असते, कारण ना तो त्या गोष्टीसाठी तो करेक्ट लावतो तिथे, नाही का, लॉजिकली आणून तो बसवतो. तो त्याचा तो प्लस पॉईंट आहे. आणि अर्थात नेहमीच काम करतो, कित्येक वर्ष काम करतो आम्ही एकत्र, त्यामुळे नक्कीच तो आवडणारा आहेच, आवडतोच. नुसतं तो नाही तर फॅमिली एकमेकांना आवडतात. आणि हा मराठी इंडस्ट्रीचा हाच फरक आहे, तुम्ही फॅमिलीत लवकर होता, व्यावसायिक नंतर असतात, पण पहिले फॅमिलीवर होतात. पण यातली गंमत कशी आहे की जो चांगला रिॲक्ट होतो तो खरा चांगला ॲक्टर, अशी मूळ कल्पना आहे. जो चांगला ॲक्ट करतो पेक्षा जो चांगला रिॲक्ट होतो. आता माझ्या घरात अशी अवस्था आहे की माझी लेक आणि मुलगा हे दोघंही ह्याचे फॅन आहेत. माझ्या लेकीने सही बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. म्हणजे
हे त्याचं यशस्वी असणं, त्याचं रिॲक्ट होणं ही मला जास्त महत्त्वाची गोष्ट असते. म्हणून मी मगाशी म्हणलं की त्याच्याबरोबर काम करण्यात एक कम्फर्ट झोन असतो, कारण तो 100% तुम्हाला ती जागा देऊन तुम्हाला तो स्वीकारतो, रिॲक्ट करतो. आणि म्हणून ही केमिस्ट्री आमची यशस्वी झाली असं आणि मला हा वाटतं. प्लस पण आम्ही- आमच्यातच आहे, मामांमध्ये पण आहे. बरोबर. आणि एवढा मामांनी मोठा तर- माणूस आहे, तो देखील आज आम्हा एकमेकांना सांभाळून, जसं ते म्हणतात की तिला प्रश्न होता की ह्यांच्यासोबत तू करता, तसं आम्हाला पण कधी काही त्यांच्यासोबत काम करता आम्हालाही टेन्शन होतं. पण त्यावेळेस पण त्याने आम्हाला छान सांभाळून घेतलं होतं. आम्ही ते पहिला पिक्चर मकरंदने केला असेल, नाटक केलं, मी पहिला पिक्चर त्यांच्यासोबत केला. नंतर ते जेल होऊन हळूच बाबा स्क्रिप्टकडे कसं बघायचं, काय त्यातला अर्थ मेन बाहेर आला पाहिजे, सीनचा अर्थ कसा बाहेर आला पाहिजे, हे मामा म्हणजे आमच्यासाठी सुद्धा स्कूल जवळच होतं ना. आमची ते पहिल्या भागात पण आम्ही तो अनुभव होता. आणि आत्ता देखील म्हणजे आत्ताच्या आला देखील एक शेवटच्या सीनला आम्ही त्यांचा लागला होता क्लोज, असं कसं आपण जवळनं बघतो तसं आम्ही सगळे सीन असे बघत होतो. आणि मामाचे करताना सीनला मी टाळ्या वाजलो होते. आणि लेट नाईट या वयात इतक्या रात्री उशिरा आणि इतकं भक्कम कमांड, म्हणजे आम्ही अशोक मामांना नेहमी म्हणतो की तुम्ही विनोदाच्या सगळ्या शक्यताच संपवलेल्या आहेत. तसं तू जर त्यांचे सगळे सिनेमे पाहिले तर सगळे विनोद त्यांनी केलेले जसं आपल्या लक्षात येतं. मग तो लेट रिॲक्ट होण्याचा असो, लेट लुकचा असो, डबल लुक किंवा डबल लुकचा असो, काही असो, त्यांनी ते केलेलंच आहे. पण ते अफलातून विद्यापीठ असल्यामुळे आम्हाला आनंद जास्त आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा 3.5 हा नक्की बघा. नक्की बघा. आणि आवडला तर 100 लोकांना सांगा, नाही आवडला तर 200 लोकांना सांगा. हरकत नाही.